काय एवढं मला काही ना बोलवलं रे? त्या टकल्या का त्याचं पार्सल होतं, त्याच्या पोराला द्यायचं होतं. आता टाकल्याचं सोड, त्याला कर नंतर काम तुझं तू. जरा सांग हे साल्या, आता तुझ्या लँडलाईनची गरज नाही मला, आता स्वतःचा मोबाईल फोन घेतो का नाही बघ. मोबाईल? तू अरे एवढे पैसे कुठून आले? अरे अख्खी कंपनी माझी झाली, फोनचं काय घेऊन बसला? म्हणजे तुला काय वाटतं, तुला इतकं घाईघाईत कशाला बोलावलं असेल मी? आता सरंजामे ग्रुपमध्ये सगळे अधिकार मला मिळाले जे राजनंदिनीकडे होते. म्हणजे अरे राजनंदिनींनी ऑफिसमध्ये सगळ्यांना देखत जाहीर केलंय. आता कंपनीचे सगळे अधिकार घेण्याची क्षमता माझ्यात आली आहे. सगळे निर्णय आता मी घेणार. काय सांगतो? म्हणजे ती आता तुझ्या हाताखाली काम करणार की काय? ती आता बिझनेस मध्ये लक्षच घालणार नाही, ती आता घरात थांबणार, घराकडे लक्ष देणार, आमचा संसार सांभाळणार. काय सांगतो? मग तुला मी आधीच म्हटलं होतं, हा विक्रांत काही चाकरी करण्यासाठी जन्माला आला नाही, हा विक्रांत मालक म्हणून जन्माला आलाय. विक्रांत? कोण विक्रांत? तुला सांगितलंच आहे ना का मी? माझं नामकरण केलंय राजनंदिनीने, म्हणजे मीच तिला पुश केलं. तिने कुठली तरी एक प्रेमकथा वाचली होती, त्याच्यातल्या नायकाचं नाव होतं विक्रांत, तिला खूप आवडलं होतं. म्हणलं ते गजा सोडून आता आपलं नाव विक्रांत. आता सरंजामी ग्रुपला साजेचं नाव विक्रांत. आई शपथ. मग गजाचं काय? कोण गजा? गजा गेला, आता फक्त विक्रांत. म्हणजे गजा पाटील हे नाव घ्यायचंच नाही का काय? आता फक्त विक्रांतचं नाव घ्यायचं. सरंजामेंचा जावई विक्रांत, राजनंदिनीचा नवरा विक्रांत आणि सरंजामी ग्रुपचा मालक विक्रांत. टकल्याचं काम करून न कटाळा आला होता. फुकट काम करून घ्यायचं बघतो. आता त्याचं काम करायची गरज नाही, आता तुला माझ्याबरोबर काम करायचं. तुझ्या बरोबर? हा. कसलं काम? ऑफिस मध्ये मी सांगेन ते. कुठं? अरे पण मला कुठं काय येते ते? मला येतं ना विलास, तुझ्याशिवाय एकटा काही नाही करू शकत मी. चल. पण पार्सल? अरे ते पार्सल दे फेकून. चल. नंदिनी, तू अचानक असं का वागलीस? दादासाहेब, तुम्हाला ना माझं मनच कळत नाहीये. अगं असं का वाटतंय तुला? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, माझा निर्णय मी तुम्हाला ऑफिसमध्ये देईन, तसा तुम्ही दिला आणि आता तुम्ही पाळणार. म्हणजे तू घरी बसणार, तुझ्यातल्या बिझनेस मधली हुशारी तू फुकट घालवणार? माझं ना दादासाहेब आता लग्न झालंय, मला घरी राहायचंय, मला घर सांभाळायचंय, ते सुद्धा एन्जॉय करायचंय मला. अगं हो हो, ते सुद्धा तू करू शकतेस नंदिनी. अगं त्यासाठी घरी बसण्याची काय आवश्यकता आहे? आणि हे बघ, स्वतःचे अधिकार असे एकदम दुसऱ्याला देण्याची तर अजिबात गरज नाहीये. पाहिलं तुम्ही आईसाहेब, दुसऱ्याला असं विक्रांतला म्हणायची काय गरज आहे? माझा नवरा आहे ना तो. अगं विक्रांत ऑफिस मध्ये नवीन आहेत ना, म्हणून म्हणाले हे असं. हो, पण आता तोच ऑफिस सांभाळणार आहे आणि मी घर. हे जे काही सगळं चाललंय ना स्नेहलता, ते बरोबर नाहीये. पण खरंच विक्रांत ऑफिस सांभाळू शकणार नाही का? अगं असं कसं म्हणतेस तू स्नेहलता? अगं काल परवा आपल्या आयुष्यात आलेला तो माणूस, त्याच्यावरती इतका विश्वास ठेवायचा? त्याच्या हातात तर काहीच देता कामा नाहीये. आणि जगातला कुठलाही सेन्सिबल माणूस ना असं कधीच करणार नाही. पण आपली राजनंदिनी तर विचारी आहे, ती इतका चुकीचा निर्णय घेईल का? तिला तेच कळत नाही ती नेमकं काय करते. ती त्या विक्रांतला अनुभव नाहीये, त्या जालिंदरकडे त्याची पहिलीच नोकरी, त्याच्याकडनं मिळणार काहीच नाहीये. उलट आपल्या हातातून सगळं निघून जाईल. मलाच काहीतरी लवकर करायला हवं. गजा ऐक ना, मी ना पिऊनचं काम करायला तयार आहे. येडाय करे आता बॉस सारखा चेहरा कर. आता काय म्हणजे? अरे इथल्या काही लोकांचा बॉस होणारच तू आता. नाही मी मग या. बोला मिस्टर विक्रांत, तुम्ही मला बोलवलं? परांजपे, हे विलास शेंडे. नमस्कार. तुम्ही आपल्या कंपनीचं सगळं लिगल काम सांभाळता बरोबर? हो, त्यातच माझं स्पेशलायझेशन आहे. नाही, यापुढे तुम्ही सगळं तेच काम करायचंय, फक्त रिपोर्ट आता झेंडाने करायचा. यांना हो. मला जरा दादासाहेबांशी बोलावं लागेल, कारण परांजपे, राजनंदिनीने तुमच्या समोर मला सगळे अधिकार दिलेत. म्हणजे ऐकलं तुम्ही का माझी काहीतरी समजण्यात चूक होती?
नाही पण पण मग आता मी सांगतोय की यानंतर तुमची सगळी कामं तुम्ही झेंड्यांच्या सल्ल्याने करायची. पण विक्रांत, विक्रांत साहेब, आय एम सॉरी विक्रांत साहेब. मी आता राजनंदिनीची जागा कोणी घेतली? तुम्ही. मग यानंतर आपल्या कामामध्ये पण, परंतु हे असले काही शब्द आणायचे नाही. म्हणजे काम कसं एकदम सुरळीत होतं. कळलं? निघा. काय हवा टाईट झाली काय? सॉलिड आहेस रे तू, खरंच लई सॉलिड आहेस. बॉस सारखा चेहरा कर आता. ते हात तसं काढ. नीट उभा राहा. हा. हॅलो दादासाहेब. अहो सध्या ना मला ऑफिस मधलं वातावरण खूप विचित्र वाटतंय. का? काय झालं? अहो त्या विक्रम एक झेंडे नावाचा माणूस माझ्या डोक्यावर आणून बसवलाय. काय? हो ना. मला म्हणे आता त्याला रिपोर्ट करायला लागेल. त्याच्या सल्ल्यानं, त्याच्या सांगण्यानुसार माझी कामं मला करावी लागतील. पण त्याचा लिगलचा अभ्यास आहे? हे हो, त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा कसलाच अभ्यास असेल असं वाटत नाही मला. त्याचे इरादे काही मला ठीक वाटत नाहीये. हो दादासाहेब, मलाही तसंच वाटतंय. परांजपे, मी त्याला ऑफिसात घुसू देणार नाहीये. त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. ठेवतो फोन. इकडे ये ग. बस. काय नाव ग तुझं? रेणुका. अरे वा. बिस्किट खाशील ना? नग का ग? आहे. आम्ही कुणाच्या घरचं खात नाही ताई. अगं पण ती लहान आहे अजून. आमच्या जैडूचं फेवरेट बिस्किट आहे ना, ते हिला नक्की आवडेल. हो की दे ग? घे घे ना. नग अगं घे ग. आहे. आईकडे नको बघूस, घे. आणि आवडलं ना बिस्किट? आणि हा फ्रॉक पण आवडणार आहे. आहे. मी घेऊ? घे. आणि म्हण आभारी आहे. आभारी आहे. आता तू ओटी भरून घे. हो. तुझ्या आईनं खूप केलं देवीचं. तिची पुण्याई फार मोठी. तू बी सेवा करतेस. तुझंही भलं होईल. सुखी राहा. चांगला आशीर्वाद दे बाई तिला. आत्ताच लग्न झालंय तिचं. लगीन झालं बी? हो तर. राजनंदिनी प्रेमात पडली. पोरी जपून राहा. का ग? असं का म्हणतेस? ती तर खुशीत आहे. संकट येणारे. अंबाबाई शक्ती देईन तुला. फक्त तिची मनोभावे प्रार्थना कर. अंबाबाईचा उदो उदो. देवी आईची कृपा आहे तुझ्यावर. पण पोरी सावध राहा. सावध राहा.
भारी आहे रे. राजा राजा एकदम तू. विलास, हा इतक्या लवकर या खुर्चीवर बसायला मिळालं असं मला कधी वाटलं नव्हतं. बस बस, तू पण बस समोर. नाही 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 नको, मी इथंच तुझ्या बाजूला बरा आहे. अरे आता हे सगळं आपलंच आहे गड्या. असं काबीज करायचं आपण. पण जरा जपू ना. का? दादासाहेबांना हे फारसं आवडलेलं नाहीये. सांभाळून जरा. मी कशाला सांभाळून राहू? त्यांच्या मुलीने स्वतःहून दिलेत मला अधिकार सगळ्यांच्या समोर. तो म्हातारा वैतागला ना तर काही करू शकतो. ए, तो दादासाहेब माझं काही वाकड करू शकत नाही. कशावरून? मी पीरबाबाला कौल लावू का? म्हणजे आपल्याला येणारी अडचण आहे ना आधीच कळेल. त्याची काही गरज नाही. तसे विलास, प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाच्या विवेक बुद्धीला पूर्णपणे नष्ट करू शकते, जशी राजनंदिनीची झाली. राजनंदिनी माझ्या प्रेमात आकंठ बुडाले. विलास, काय योग्य काय अयोग्य हे कळण्याच्या पलीकडे गेली ती, आणि त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा. ती कशी काय तुझ्या प्रेमात पडली रे? विश्वास झेंडे, विश्वास. त्या मेहताच्या केसमध्ये हेच तर माझ्या कामी आलं ना. मी खरं बोलण्यासाठी नोकरी सोडली हे तिच्या समोर मी सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे तिचा माझ्यावरचा विश्वास अजूनच वाढला. मानलं तुला. हा विश्वास या पोरींसाठी फार महत्वाचा असतो. एकदा आपल्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास बसला की आपलं काम झालं. तो एकदा कमवून ठेवला की पुढे त्याचा फार त्रास होत नाही. जोपर्यंत राजनंदिनी माझ्या बाजूने येणार तोपर्यंत तो दादासाहेब असं काही वाकड करू शकत नाही. हा विश्वास मला या सरंजामी ग्रुपचा मालक बनवता का नाही बघ. चहा घेणार, तो पण स्टोन न पेटवता. आपण मागितला की आयता आपल्या हातात येतो. फुकट आहे ना. चालेल. कॅन्टीनचा नंबर काय? ए, विक्रांत बोलतोय. 2 चहा पाठव. दादासाहेब, कामगारांच्या डिमांड्स वाढल्यात. त्यांनी बोनस वाढवून मागितला. आणखीन काय? आणि आपण जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांनी संपाचा इशारा दिला. परांजपे, आपण एक काम करूया. आलं लक्षात. कामगारांशी बोलून आपण सुवर्णमध्ये गाठूया. म्हणजे थोडासा बोनस वाढवूया, पण त्यांना पाहिजे तेवढा वाढवायला नको. म्हणजे संपही टळेल आणि त्यांच्याही मनासारखं होईल. नाही, त्यांची एकही मागणी पूर्ण करू नका. दादासाहेब, हो, त्यांची एकही मागणी पूर्ण करू नका. कारण नाही म्हणून सांगा. यापूर्वी तुम्ही कधी अशी वेळच येऊ दिली नव्हती. यावेळी नाही. यावेळी त्यांना समजून वगैरे काही घ्यायचं नाही. अहो दादासाहेब, अचानक कारखान्यात संप करतील ते. होऊ दे. काय? होय. संप झालेला चालेल तुम्हाला? यस. दादासाहेब, मला कळत नाहीये यावेळी तुम्ही असं का करायला सांगताय ते. तुम्ही जसं सांगितलं तसं करतो मी. होय. राठोड, तुमच्या मागण्या दादासाहेबांना मान्य नाही आहेत. तुम्हाला काय संप करायचा तुम्ही करू शकता. या तुम्ही. फक्त दादासाहेब, आता आपलं नुकसान अटळ आहे. हरकत नाही. थोडंसं नुकसान सहन करायची तयारी आहे माझी. मला बघू दे विक्रांत हा संप कसा हँडल करतोय ते. बिझनेस मध्ये त्याला काय अक्कल आहे हे मला बघायचं आहे. आणि त्यासाठी थोडं नुकसान झालं तरी हरकत नाही माझी. पण तरी सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला कामगारांचा वाईटपणा घ्यावा लागेल. तसं होणार नाही. कारण विक्रांतला जर त्यांच्याशी जमवून घेता आला नाही तरी माझी नंदिनी कधीच हरणार नाही. शेवटी संपत्तीनेच मिटवायला हवंय आणि मला हेच हवंय. राज नंदिनीचं पाऊल परत ऑफिसमध्ये पडावं हेच मला हवंय. त्यासाठी थोडंसं नुकसान झालं तरी चालेल. होऊ दे संप. आणि परांजपे, जरा त्या दखणे वकिलांशी बोलून माझ्याबरोबर त्यांच्या भेटीची वेळ ठरवा. ठीक आहे दादासाहेब. अतिशय महत्वाचं बोलायचं आणि हे लगेच व्हायला हवंय. हो. राजनंदिनी, येणारा काळ ना बिझनेस मध्ये हा टेक्नॉलॉजीचा आहे. ती जर आपण पटकन स्वीकारली नाही ना तर
हेच सगळं मी त्या जालिंदरला सांगत होतो, पण काय जालिंदरला काय? म्हणजे मी त्यांना हेच सांगत होतो की कम्प्युटर इज द नेक्स्ट बिग थिंग. त्याला काय, पण एनिवे मी आपल्या ऑफिससाठी मात्र पूर्ण प्लॅन केलाय. आपण पटापट कम्प्युटर्स देऊन टाकायचे, मोठी ऑर्डर द्यायची आणि आपल्या सगळ्या स्टाफला त्याचं ट्रेनिंग द्यायचं. म्हणजे मला माहिती आहे की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला खूप इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, पण ती जर आपण आता केली नाही ना तर आपण मूर्ख ठरवू राजनंदिनी. या टेक्नॉलॉजीला जर आपण स्वीकारलं नाही तर बिझनेसमध्ये आपण मागे राहू. ती जर आपण स्वीकारली, त्याच्यावर जर आपण हुकूमत गाजवली ना तर आपण बिझनेस म्हणून खूप पुढे जाऊ. बघ आणि सरंजामी ग्रुप ना सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व्हायला पाहिजे. आपण बिझनेसमध्ये सगळ्यांचे पुढे जायला पाहिजे, तेच माझं लक्ष आहे. आणि माझ्याकडे नाहीये लक्ष. कम ऑन डार्लिंग, हे सगळं तुझ्यासाठी तर चाललंय. अरे हा, तुझ्यासाठी एक सरप्राईज. गिफ्ट? वाव, काय आहे? बघ तर. मोबाईल फोन तू घेतलास माझ्यासाठी? प्रश्नच नाही, मी सगळ्यांच्या पुढे असणार नेहमीच, लक्षात ठेव. आणि फक्त एक घेऊन काय उपयोग आहे? तुला सगळ्यात जास्त कोणाशी बोलावंसं वाटणार? माझ्याशी. म्हणून मी स्वतःला अजून एक घेतला. बापरे, पण का घेतलास? अरे खूप महाग येत नव्हता आणि आपण घेतलास तर आरामात. कंपनीच्या पैशातच घेतला, चालेल ना? म्हणजे अर्थात त्याचा उपयोग आपल्याला बिझनेससाठी जास्त होणार म्हणून. हो ऑफकोर्स. नाही नाही, तू बरोबरच करशील, मला विश्वास आहे. राईट डिसिजन. इतका विश्वास आहे माझा. हॅलो, हा काय? हा ठीक आहे, ठीक आहे. काय रे? काय झालं? कारखान्यात कामगारांनी संप केलाय. उद्यापासून सगळे कारखाने बंद असणार. ओके, काहीतरी क्विक ऍक्शन घ्यावी लागेल, नाहीतर खूप लॉस होईल. मी दादासाहेबांशी बोलून. थांब थांब, तू इतकी हाय करू नकोस. राजनंदिनी, मी आहे तुझ्या बरोबर कायम. जे काही करायचं ना ते मी बघतो, तू काळजी करू नकोस. ओके? अहो, जयदीपच्या शाळेतून फोन आला होता. त्या ट्रस्टीज ना काही मदत हवी. तुम्हाला उत्सुकता होती ना मोबाईल फोन कसा असतो बघायचं. हे बघा. अगं बाई, मस्त ना? छान आहे. घेतला सुद्धा? नाही दादासाहेब, मला विक्रांतनं गिफ्ट केलाय. अगं मी घेणार होतो. हो, पण तो थोडा जास्त अपडेटेड आहे ना टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. त्याला टेक्नॉलॉजीची खूपच आवड आहे आणि त्याचं महत्व सुद्धा आहे. खरंच छान आहे ना हे? सगळं किती बदलतंय नाही? खरंय, सगळंच बदललंय. बघा ना. चांगलाच असेल. दादासाहेब, गोंधळ झालाय. काय झालं? कामगारांनी संप करण्याचा इशारा दिला होता ना, तर त्यांच्याशी बोलण्यासाठी विक्रांत तिथे गेले आणि त्यांच्याशी भांडले. काय? भांडून संप मिटत नसतात. अहो, नुसतं भांडण नाही, त्यांच्यात हातापाई झाली. अरे देवा, त्याला कुठे लागलं तर नाहीये ना? थोडा मुक्कामार बसलाय. कसं बसं मी त्यांना ऑफिसमध्ये घेऊन आलो. दादासाहेब, काय करायचं? हे असं आपल्या कंपनीत पहिल्यांदाच घडतंय. टॉप मॅनेजमेंटच्या माणसानं कामगारांची भांडायचं पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणून मी तुला सांगत होतो नंदिनी की त्याला जमणार नाहीये. दादासाहेब, आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर परिस्थिती अजून चिघळेल. कामगार अजिबात ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यात विक्रांतनं त्यांच्याशी भांडण केल्यामुळे ते आणखीनच भडकलेत. नंदिनी, काय करायचं?